भाऊ काय म्हणाल तुम्ही मतमोजणीची मागणी केली आहे, ती मागणी मान्य झाली का आणि का केली, तुम्हाला काय संशय? हो, मी फेरमतमोजणीची मागणी केलेली आहे. कारण पूर्वी असं होतं का बॅलेटवर होतं तर पूर्ण मतमोजणी व्हायची फेरमतमोजणीमध्ये. आता मशीनवर जे आहेत तर त्या बाबतीमध्ये मागणी केली, परंतु अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे का तुम्हाला त्या चिठ्ठ्या मोजून मिळणार नाही, तुम्हाला मशीन टेस्टिंग दिलं जाईल. त्यामुळं मी मागणी केलेली आहे. त्या ठिकाणी माझी शंका होती का मला 200 मतं त्या बूथवर 240 क्रमांकाच्या मिळायला पाहिजे. तिथे 69 मतं आहे. त्यामुळं कुठेतरी निश्चितपणे गडबड आहे ही शंका निश्चितपणे वाटते, म्हणून मी मागणी केलेली. त्यात आता मत मोजली जाणार नाही, पुन्हा मशीनच फक्त मॉकपॉलसारखं तुम्हाला टेस्टिंगला देणार आहे. हे होणार असेल तर मला असं वाटतं ही काही फेरमतमोजणी नाही, हे फक्त मशीनच्या बाबतीमध्ये त्यांनी एक पर्याय दिलेला आहे, परंतु खऱ्या अर्थाने ती मतमोजणी होत नाही. त्यामुळे आता फार न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही, परंतु मागणी केली. का मतमोजणी नाही, मी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाकडनं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि माननीय छगनरावजी भुजबळ जे मंत्री होते त्यांच्या विरोधात ही निवडणूक लढलेलो आहे. आणि मला असं वाटलं की बा निश्चितपणे या मतदारसंघामध्ये यावेळेस महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल, खात्री होती. पण दुर्दैवाने या ठिकाणी म्हणायचं का मशीनची गडबड आहे. या सर्व शंका कुशंका ज्यात मी काही बूथ टेस्ट केले त्यामध्ये मला हे 240 नंबरचं जे बूथ आहे त्या ठिकाणी मला 200 मतं किमान पडायला पाहिजे, त्या ठिकाणी 69 मतं आहे. त्यामुळं मला असं वाटतं कुठेतरी EVM मध्ये घोटाळा आहे, म्हणून मी फेरमतमोजणीची मागणी केली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.